कलेक्टरच्या नावानं दे ग माय, कलेक्टरच्या नावानं दे ग माय, विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय, इंजिनियरच्या नावानं दे ग माय, घरकुलासाठी पैसे दे ग माय. बाबा देव आहे दिले बाबा. नंबर तुझे महाराष्ट्र लिंक काढून टाक. आणि आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो. भीक मागायला काय ती परमिशन लागेल बाबा. देवाबा 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 कोणासाठी देवाबा. व्हिडिओच्या नावानं दे साहेब. देव आहे 2 रुपये देव आहे घरकुलासाठी. हो साहेब सुटा बुटाला उभं राहिलं का माय दे ग माय. आता इथं काही मागायची नाही आपल्याला. आपण द्या आता देऊ. सगळेजण आहे ना माहिती का. काय माहिती विषय असा आहे. त्या 60 लोकांचे नाव घरकुलामध्ये आले. घरकुलात यादीत नाव आले म्हणून घरकुल चालू करावं. पत्र्याचे वाऱ्या वगैरे करून जाते बांधल्या जाते. घरकुल बांधले. इंजिनियर काय म्हणते 17 जणांना पैसे टाकले बाकीचे दाबून धरले. काय म्हणते आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट म्हणलं 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसभेचा ठराव देतो. नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं 25,000 दे म्हणते तुला पैसे टाकून. आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर चुकीचं आहे. घरकुल बांधायला लावलं. मोदी साहेब सगळ्यांना तिकडे घरकुल द्यायला लागले. आणि आता अशा पैसे पहिला हप्ता सगळ्यांना दिले 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला. ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उघाडा बांधून टाकलं. तुम्ही द्यायला मी म्हटलं पैसे जमा करून देतो. 2 मिनिटे बसून आम्ही तिथं बसलो. ते काही येणार झालं. तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा. तेवढे आमचे पैसे टाकायला तिकडे आमचं एक निवेदन पाठवतोय आपल्याला. 1-2-4 ओळी निवेदन तयार करून तुम्हाला देतो. एक फोटो घेऊन टाकतो सर आपण. एक टोकरीला फक्त हात लावा. एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं. हो सर 4 मिनिटापासून जमा केलं. हो सगळे घेणारे फोटो